फ्रेंड्स, सकाळच्या तासामध्ये सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण व्होल्टेज लॉ बघितला. किर्चॉफ्स करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ असे दोन लॉज बघितले आपण. तर त्यातला व्होल्टेज लॉ आपण कसा वापरू शकतो आणि किर्चॉफ्स लॉ यूज करण्याचे साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्होल्टेज लॉमध्ये आपण समेशन आय आर प्लस समेशन ई इज इक्वल टू 0 असं म्हटलं. समेशन आय आर म्हणजे जो लूप आपण ट्रेस करतो आहे तर त्या लूपमध्ये येणारे सगळे जे रेझिस्टन्सेस आहेत त्याच्या अक्रॉसचं जे पोटॅन्शियल डिफरन्स आहे त्यांची बेरीज प्लस त्या लूपमधले सगळे जे ई एम एफ्स आहेत, एक ई एम एफ एक सेल असतील, दोन सेल असतील वगैरे, तर त्यांचा टोटल ई एम एफ ह्यांची ॲडिशन करायची आणि ती इक्वल टू 0 दाखवायची. सो समेशन ऑफ the potential difference, all potential differences across all the components in a loop and all the EMFs is equal to 0. This is the voltage law, Kirchhoff's voltage law. असं आपण सकाळी बघितलं आहे. त्यानंतर आपण व्होल्टेज लॉ ॲप्लाय करायच्या अगोदर साइन कन्व्हेन्शन्स काय काय बघूया. तर साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय? समजा आपण एखादं कॉम्प्लिकेटेड सर्किट जर कन्सिडर केलं सकाळी काढल्यासारखं, जे पुस्तकामध्ये आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, तर त्याच प्रकारचं आपण एक कॉम्प्लिकेटेड सर्किट काढूया. अशा प्रकारचे रेझिस्टन्सेस आहेत, अशा प्रकारचे हे सेल्स, आपण दोन सेल्स या दोन लूप्समध्ये जोडलेले आहेत वगैरे. तर पुस्तकामध्ये पेज नंबर 215 215 वर एक फिगर दाखवलेली आहे. ती सेम फिगर मी इथं काढतो. इथं असा सेल दाखवला आहे. या सेलचा ई एम एफ E1 म्हटलं आहे. इथं एक सेल दाखवला आहे. या सेलचा ई एम एफ E2 असं म्हणायचं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आपण दाखवूया इथं. आणि इथं त्यांनी रेझिस्टन्सेस दाखवलेले आहेत. इथं पण एक रेझिस्टन्स दाखवला आहे. ह्या रेझिस्टन्सला त्यांनी R1 असं नाव दिलं आहे. या रेझिस्टन्सला R2 असं नाव दिलं आहे. R2, R3, R4, R5 असे रेझिस्टन्सेसचे नावे आहेत. तर आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय बघा. तर साइन कन्व्हेन्शन्स याचा अर्थ आपल्याला जेव्हा किर्चॉफ सेकंड लॉ अप्लाय करायचा असतो, इक्वेशन्स लिहायचे असतात. समेशन आय आर प्लस समेशन ई इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये जेव्हा इक्वेशन्स लिहायचे असतात तेव्हा आपल्याला वापर करावा लागेल, साइन कन्व्हेन्शनचा वापर करावा लागेल. ह्यामध्ये करंट असा फ्लो होतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, आणि याच्यामध्ये करंट असा फ्लो होतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. म्हणजे हा एक लूप आहे. इथं नावं जी पुस्तकात दिलेली आहेत तीच मी इथं घेतो. ABCDFG असं नाव दिलेलं आहे. तर या प्रकारची ही नावं आहेत. म्हणजे ABCDFG अशी नावं त्यांनी घेतलेली आहेत. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण हा लूप ट्रेस करतो ABFGA, आपण कुठला लूप ट्रेस करूया, ABFGA असा लूप आपण ट्रेस करूया. हा लूप तुम्हाला दिसतो इथं. याच्यामध्ये 3 लूप आहेत. हा एक लूप आहे, हा दुसरा लूप आहे आणि हा मोठा तिसरा लूप आहे. तर आपण तिन्ही लूप ट्रेस करून आपण इक्वेशन्स लिहिण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण ABFGA आणि BFDCB किंवा BCDFB असं तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कसंही तुम्ही त्याला ट्रेस करू शकता. हा लूप आपण क्लॉकवाईज ट्रेस करूया. तर लूप ट्रेस करत असताना साइन कन्व्हेन्शन्स काय काय बघा. साइन कन्व्हेन्शन म्हणजे ते आपण वापरलं पाहिजे, अप्लाय केलं पाहिजे. आपण याला व्होल्टेज लॉ अप्लाय करतो आहे. या लूपला आपण व्होल्टेज लॉ अप्लाय करतो आहे. ABFGA असं आपण ट्रेस करतो आहे. म्हणजे एपासून सुरुवात झाली. ह्या ब्रांचमध्ये करंट फ्लो होतो आहे I1. इथं पुस्तकामध्ये तुमच्या जे करंट्स दिलेले आहेत तेच आपण घेऊया. इथं I1 फ्लो होतो आहे, इथं I2 फ्लो होतं आहे, इकडं I2 फ्लो होतो आहे, इकडं I1 फ्लो होतो आहे. म्हणजे I1 असा फ्लो होणार आणि पुन्हा इकडे येणार. I2 असा फ्लो होणार आणि पुन्हा इकडे येणार. आणि इथं I3 दिला आहे. या ब्रांचमधून I3 करंट फ्लो होतो असं दिलं आहे. म्हणजे तो I1 प्लस I2 असणार आहे.
I3 असा फ्लो होतो असं दिलं. आता ही फिगर बघा, ABFGA हा एक लूप आहे, BCDFB हा एक लूप आहे, 2 लूप्स आहे. त्याला कॉम्प्लिकेटेड सर्किट असं म्हणायचं. ह्या लूपला आपण साइन कन्व्हेन्शन्स यूज करून व्होल्टेज लॉ अप्लाय करणार आहोत. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर मी त्याच्यासाठी ABFGA हा लूप कन्सिडर केला आहे. मी पॉईंट ए पासून निघतो आहे. जेव्हा पॉईंट ए पासून निघतो म्हणजे करंटच्या डायरेक्शनमध्ये निघतो, द फर्स्ट साइन कन्व्हेन्शन इज दॅट when you start tracing the loop in the direction of current, तुम्ही डायरेक्शन ऑफ करंटच्या साईने जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा तुम्हाला डायरेक्शन ऑफ करंटच्या दिशेने इकडे चाललो, तर याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स I1 R1 मिळेल. ते निगेटिव्ह घ्यायचं. सो मायनस I1 R1. वेन यू आर ट्रेसिंग द लूप इन द डायरेक्शन ऑफ द करंट, देन द पोटेन्शियल डिफरन्स शुड बी टेकन निगेटिव्ह. त्यानंतर पुन्हा तुम्ही करंटच्या डायरेक्शनमध्ये दिसताय, असा लूप ट्रेस केल्यामुळं करंटच्या डायरेक्शनमध्ये आहात, त्यामुळं मायनस I3 R5 येतं. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे? यातनं जाणारा करंट I3 आहे आणि हा रेझिस्टन्स R5 आहे. I इंटू R म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतं. सो I3 इंटू R5. पुन्हा तुम्ही इकडे येणार आहात, हा सुद्धा करंट असाच फ्लो होतो. I1 इकडेच फ्लो होतो आहे, करंटच्या दिशेनेच चाललात, त्यामुळे इथं पण I1 करंट आहे. सो I1 R3 ते सुद्धा मायनस येणार आहे. सो मायनस I1 R3. तुम्हाला लक्षात येतं का बघा? व्हाईल ट्रेसिंग द लूप we have to take the potential difference across the components negative if you are moving in the direction of current. म्हणजे आपण डायरेक्शन ऑफ करंटमध्ये मूव्ह होत असेल तर त्याच्या अक्रॉसचे पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचे. अँड व्हाईल ट्रेसिंग द लूप वेन यू कम टू EMF, म्हणजे तुम्ही EMFला जेव्हा येता अँड वी आर रिचिंग टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आता तुम्ही लूप असा ट्रेस करत निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला आला आहे, दॅट शुड बी टेकन टू बी पॉझिटिव्ह. सो प्लस E1 इज इक्वल टू 0. म्हणजे समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल टू 0. ह्याच्याशी जर तुम्ही कम्पेअर केला तर हे समेशन IR आहे. म्हणजे आपण बेरीज घेतली आहे, सगळे 3 कॉम्पोनंट्स आहेत त्या लूपमध्ये. तिन्हीच्या अक्रॉसचा आपण पोटेन्शियल डिफरन्स घेतला, त्यांची बेरीज घेतली. हे निगेटिव्ह साईन का बरं आलं आहे? कारण साईन कन्व्हेन्शन काय सांगतं? लूप ट्रेस करत असताना जर तुम्ही करंटच्या डायरेक्शनमध्ये जात असाल तर येणाऱ्या कॉम्पोनंटच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घेतला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इथं आला I1 R1 मायनस आहे, I3 R5 मायनस आहे, I1 R3 सुद्धा मायनस आहे, मात्र हा निगेटिव्ह टर्मिनल येतो, त्यामुळे तो प्लस आहे असं आपण घेतो. म्हणजेच हा लॉ आपण इथं अप्लाय केला आहे आणि एक इक्वेशन मिळालं. त्या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 म्हणूया. सो लेट अस कॉल दिस इक्वेशन ॲज 1. तुमच्या लक्षात येतं का बघा सगळ्यांच्या? आता आपण लूप हा ट्रेस करू. BCDFB हा लूप आपण ट्रेस करू. हा लूप आपण अँटी क्लॉकवाईज ट्रेस करू किंवा क्लॉकवाईज ट्रेस करू, क्लॉकवाईज ट्रेस करू. ह्याच्यासारखंच आपण सेम अप्लाय करू. आता तुम्ही इथून निघाला, B पासून निघाला, I2च्या विरोधात चालला तुम्ही. मगाशी I1च्या डायरेक्शनमध्ये चालला होता, आता तुम्ही इकडून निघाला आहे पण I2 तुम्हाला अपोजिट आहे, त्यामुळे तो प्लस घ्यायचा. सो याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती? प्लस I2 R2. याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती? प्लस I2 R2. आता तुम्ही इकडून आला आणि इथं चालला म्हणजे मायनस E2 येणार. हे काय येणार? मायनस E2, कारण तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनलला आलात. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जेव्हा तुम्ही लूप ट्रेस करताना येता तेव्हा तुम्ही ते EMF निगेटिव्ह घ्यायचं. पुन्हा पुढं जा. पुन्हा पुढे गेल्यानंतर करंट तुम्हाला कुठल्या डायरेक्शनमध्ये दिसतो आहे? हा असा फ्लो होताना दिसतो आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये दिसतो आहे. म्हणजे हा कुठला करंट आहे? हा I2 करंट आहे. या ब्रांचमध्ये I2 करंट फ्लो होतो, या ब्रांचमध्ये I1 करंट फ्लो होतो आणि ही कॉमन ब्रँच असल्यामुळं इथं I1 प्लस I2 म्हणजेच I3 फ्लो होतो. आता तुम्ही इकडून इकडं आला, करंटच्या विरुद्ध दिशेने निघाला म्हणून हा पोटेन्शियल डिफरन्स आपण प्लस घेतला. लगेच आपण पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरीला आलो, त्यामुळे ते मायनस E2 घेतलं. पुन्हा आपण कुठं आलो? मायनस म्हणजे अपोजिट टू I2 आलो, म्हणजे प्लस येणार, ते प्लस I2 R4 येणार. ह्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती? ह्याच्यामधून जाणारा करंट गुणिले हा रेझिस्टन्स, आणि पुन्हा इकडून जातो म्हणजे अगेन वी आर मुव्हिंग अगेन्स्ट I3 इकडे येतो आहे, आपण लूप असा ट्रेस करतो आहे, करंटच्या विरुद्ध दिशेने जातो आहे, त्यामुळे हे किती येणार?
प्लस I3R5 इज इक्वल टू 0. तर हे असे इक्वेशन्स आहेत. मग तुम्ही ह्याला इक्वेशन 2 म्हणा. म्हणजे लूप कसं ट्रेस करायचं लक्षात येतं का बघा. साईन कन्व्हेन्शन्स लक्षात आले का. फर्स्ट साईन कन्व्हेन्शन काय सांगतो. व्हाईल ट्रेसिंग ए लूप इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज सेन्स. तुम्ही क्लॉकवाईज सेन्समध्ये करा किंवा अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये करा. व्हाईल ट्रेसिंग ए लूप वेन यू आर मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ करंट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट कंपोनंट शुड बी टेकन टू बी निगेटिव्ह. ह्याच्या अक्रॉसचं निगेटिव्ह घेतलं, ह्याच्या अक्रॉसचं निगेटिव्ह घेतलं, ह्याच्या अक्रॉस. अँड व्हाईल ट्रेसिंग द लूप इफ यू रीच द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जर तुम्ही रीच केलात देन दॅट EMF शुड बी टेकन टू बी पॉझिटिव्ह अँड सो ऑन. ओके. तर हे साईन कन्व्हेन्शन्स ह्याच्यामध्ये आहेत. एकदा तुम्ही हे सगळे इक्वेशन्स बघून घ्या आणि मी तुमच्या हे काही वेळ याच्यावर पॉज करतो, काही वेळ याच्यावर ठेवतो. तर तुम्ही अप्लाय करून बघा. तुमच्या पुस्तकात कदाचित मला इक्वेशन चुकीचे वाटतात, काहीतरी टर्म चुकलेले आहेत, परंतु इथं मी जे लिहिलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. हा एक लूप ट्रेस केला आहे मी आणि हा एक लूप ट्रेस केला आहे. तर ते इक्वेशन्स दोन्ही लिहिले आहेत. आणि हे दोन्ही इक्वेशन्स आपण सायमल्टेनियसली जर सोडवले, तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सोडवलात, सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही 8वी-9वीमध्ये कुठंतरी सोडवलात, तर सायमल्टेनियसली हे इक्वेशन सॉल्व करायचे आणि तुम्हाला पाहिजे तो फॅक्टर त्याच्यामधनं काढू शकता. तुम्ही समजा I1 काढायचं असेल, I2 काढायचं असेल, ओके, तर ते तुम्ही फाइंड करू शकता. तर अशा पद्धतीचं हे एक मेथड आहे. सो हिअर वी आर यूजिंग टू फाइंड आउट एनी फॅक्टर, म्हणजे करंट असेल, रेझिस्टन्स असेल किंवा पोटॅन्शियल डिफरन्स असेल किंवा EMF असेल, जे काही तुम्हाला फाइंड करायचं आहे, तर तुम्ही या साईन कन्व्हेन्शनचा आधार घेऊन तुम्ही फाइंड करू शकता. तर एवढं लक्षात ठेवा. आता हे लूप ट्रेस करा. तुमच्याकडे काही रेफरन्स बुक्स असतील तर त्याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉचा प्रश्न असेल तर ते सोडून बघा, तुम्हाला जमायला लागेल. तर हे साईन कन्व्हेन्शन मला वाटतं तुम्हाला आता समजलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, स्टेप्स युजली फॉलोड व्हाईल सॉल्विंग ए प्रॉब्लेम युजिंग किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स लॉज वापरून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम सोडवायचे असेल तर आत्ता मी जे साईन कन्व्हेन्शन सांगितले तेच आहेत. तर आपल्याला व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. त्यानंतर एक लूप कन्सिडर करायचा आहे. त्या लूपमध्ये डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला कन्सिडर करायचे आहे. त्यानंतर इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करावं लागतील आणि आपल्याला ॲन्सर मिळेल. असं ते स्टेप्स आहेत. तर मी एक्झाम्पल सोडवताना तुमच्या पेज नंबर 216वर एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे, ते तुम्ही घरी सोडवू शकता, ट्राय करू शकता. तर त्याच्यामध्ये I1 आणि I2च्या व्हॅल्यूज, I3च्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. तर तुम्ही ते लूप कुठले घेतलेत, कुठले लूप्स घेतलेले आहेत ते बघा. मी आत्ता सांगितलेले साईन कन्व्हेन्शन्स वापरलेत का बघा आणि त्या पद्धतीने ते सॉल्व करा. मी तुमच्याकडून नंतर प्रॅक्टिस करून घेणारच आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे व्हिटस्टोन्स नेटवर्क. व्हिटस्टोन्स नेटवर्क आणि व्हिटस्टोन्स ब्रिज. बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हिटस्टोन्स ब्रिज. हे आपल्याला हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आणि उद्याच्या तासाला मी तुम्हाला मीटर ब्रिजचं पण शिकवणार आहे. ह्याच्याच बेसिसवर मीटर ब्रिज नावाचा एक एक्सपेरिमेंट जो तुम्हाला बोर्डाला पण करायचा आहे तो पण आहे. तर आपल्याला व्हिटस्टोन्स नेटवर्क म्हणजे काय पहिल्यांदा बघू आणि बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हिटस्टोन्स ब्रिज आपण काढू. तर त्याच्यासाठी आपल्याला किर्चॉफ्स लॉ यूज करायचा. म्हणजे व्हिटस्टोन्स बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हिटस्टोन्स ब्रिज जी आहे त्याच्यासाठी आपण जे किर्चॉफ्स लॉ शिकलो, पहिला लॉ करंट लॉ, दुसरा लॉ व्होल्टेज लॉ, हे दोन्ही लॉज जे शिकलो तिथं आपल्याला अप्लाय करायचं. जनरली आपण व्होल्टेज लॉ अप्लाय करतो आणि 2 सायमल्टेनियस इक्वेशन मिळवतो. 2 असतील, 3 इक्वेशन असतील तर सायमल्टेनियसली सॉल्व करतो आणि आपण पाहिजे ते फॅक्टर्स I1 असेल, I2 असेल, R1 असेल, R2 असेल, काही जे काय विचारलं आहे, EMF असेल तर ते आपण फाइंड करू शकतो. हे आपल्याला प्रॉब्लेम सोडवल्यानंतर लक्षात येणार आहे. आता बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हिटस्टोन्स ब्रिज बघण्या अगोदर व्हिटस्टोन्स नेटवर्क म्हणजे काय बघूया. व्हिटस्टोन्स नेटवर्क हे अशा पद्धतीचं असतं. याच्यामध्ये 4 रेजिस्टन्स. हे कशासाठी वापरतो आपण, हे रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी, अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी हा व्हिटस्टोन्स नेटवर्क आपण वापरतो. अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्याच्या आपण बऱ्याचशा गोष्टी 11वीमध्ये पण शिकलो की कलर कोड असतो, त्या कलर कोडून आपल्याला रेजिस्टन्स बघता येतो. तर अशा पद्धती म्हणजे कलर कोडचे जे रेजिस्टन्स असतात त्याची वाईड रेंज असते, खूप मोठी रेंज असते.
अगदी म्हणजे छोट्या व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्सपासून मेगा ओहम्स असतील, त्याच्यापेक्षा आणखीन जास्त रेझिस्टन्सेस असतील तर ते कलर कोडवरून आपण फाईंड करू शकतो. याच्यामध्ये 10 ओहम ते 1000 ओहम अशी एक रेंज आहे. तर ते फाईंड करण्यासाठी आपल्याला ह्या व्हीटस्टोन्स नेटवर्कचा वापर होतो. समजा आपल्याकडे 4 रेझिस्टन्सेस आहेत. याला आपण रेझिस्टन्स पी म्हणूया, याला रेझिस्टन्स क्यू म्हणूया, याला रेझिस्टन्स आर म्हणूया, याला रेझिस्टन्स एस म्हणूया. म्हणजे पी क्यू आर एस असे 4 रेझिस्टन्सेस या नेटवर्कमध्ये असतात. याला व्हीटस्टोन्स नेटवर्क असं म्हणायचं. म्हणजे आणि याच्या हे दोन म्हणजे क्वाड्रिलॅटरल असतो. त्या क्वाड्रिलॅटरलच्या 4 बाजूला आपण 4 रेझिस्टन्सेस घेतलेले आहेत. एक पहिल्या ब्रांचमध्ये रेझिस्टन्स पी आहे, क्यू आर एस असे 4 रेझिस्टन्स आहेत. हे 2 डायगोनली अपोजिट पॉईंट्स आहेत. ह्या 2 डायगोनली अपोजिट पॉईंट्समध्ये आपण सेल कनेक्ट केलेला असतो, प्लस आणि मायनस, म्हणजे दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल. ह्याला आपण ABCD असं नाव देऊया ह्या क्वाड्रिलॅटरलला. आणि त्याचे 4 बाजू म्हणजे 4 रेझिस्टन्सेस असतात. समजा तुम्हाला पी अननोन आहे किंवा क्यू अननोन आहे, 3 माहीत आहेत, चौथा माहीत नाही. हे कुठलेही 3 माहीत आहेत आणि चौथा माहीत नाहीत, तर ते काढण्यासाठी याचा वापर केला जातो. ह्या व्हीटस्टोन्स ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या 2 डायगोनली अपोजिट पॉईंट्समध्ये एक सेल लावलेला असतो ज्याचा EMF E आहे, आणि दुसरे 2 डायगोनली अपोजिट जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये गॅलॉनोमीटर लावलेला असतो. G हा ते इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द गॅलॉनोमीटर आहे. म्हणजे G इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द गॅलॉनोमीटर विच इज कनेक्टेड बिटवीन द 2 पॉईंट्स B and D विच आर डायगोनली अपोजिट पॉईंट्स ऑफ द loop ABCD. A and C are also two diagonally opposite points between which we have applied the सेल ऑफ EMF E. ह्याला व्हीटस्टोन्स नेटवर्क असं म्हणायचं. तर तुम्हाला कुठलेही 3 रेझिस्टन्सेस माहीत असतील तर चौथा काढायचा असेल तर आपण व्हीटस्टोन्स नेटवर्कच्या साहाय्याने काढू शकतो. म्हणजे दिस नेटवर्क इज कॉल्ड ॲज व्हीटस्टोन्स नेटवर्क. ओके, सो व्हीटस्टोन्स नेटवर्क इज यूज टू फाइंड आउट द अननोन रेझिस्टन्स. हे लक्षात घ्या. आता आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन काढायची आहे. बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हीटस्टोन्स ब्रिज काढण्यासाठी आपण इथं काय करूया, आपण इथं कुठला लॉ अप्लाय करू, किर्चॉफ्स लॉ अप्लाय करूया. सो बॅलन्सिंग कंडिशन काढायची आपल्याला. म्हणजे जेव्हा तुम्ही याची की प्रेस करता, इथं की आहे समजा, या कीला आपण प्रेस केलं, क्लोज केलं सर्किट क्लोज केल्यानंतर करंट फ्लो व्हायला चालू होतो. या सेलमध्ये पॉझिटिव्हकडून इकडं करंट असा तो पुन्हा करंट इकडे येईल. म्हणजे करंटची डायरेक्शन लक्षात येते का बघा. इकडं I1 करंट फ्लो होईल, इकडं I2 करंट फ्लो होईल. म्हणजे इथं जेव्हा जंक्शनला जेव्हा करंट येईल, हा ह्या सेलने पाठवलेला जो करंट आहे तो जेव्हा पॉईंट Aला येईल तेव्हा इथंच डिव्हिजन होतं. कारण इथं तुम्हाला 2 रस्ते दिसत आहेत, 2 मार्ग दिसत आहेत. कशासाठी? करंट फ्लोसाठी. म्हणजे करंट कॅन फ्लो थ्रू ईच साईड, म्हणजे ईच पाथ. इकडं पण जातो करंट, इकडं पण जातो. इकडं I1 म्हणून जातो, इकडं I2 म्हणून जातो. म्हणजे करंट इथं स्प्लिट होतो. पुन्हा काही इथं बीला आल्यानंतर I1 मधला काही पार्ट इकडं जातो, त्याला आपण IG म्हणूया, ह्याला गॅलॉनोमीटर करंट म्हणूया. आणि इथलं I1 मधला IG पार्ट इकडे गेला म्हणजे I1 मायनस IG करंट इकडं फ्लो होतो. हे लक्षात येतं का बघा. हा टोटल करंट I आहे, इकडं I1 करंट फ्लो झाला, इकडं I2 करंट फ्लो झाला. I1 मधला काही पार्ट इकडं IG फ्लो होतो, आणि I1 मधला IG इकडं फ्लो झाल्यामुळे I1 मायनस IG इकडं फ्लो होतो. तो I1 मायनस IG इथे येतो, हा IG करंट इथे येतो, आणि I2 करंट इथे येतो. पुन्हा हे इकडं फ्लो होतात. म्हणजे या ब्रांचमधनं करंट किती फ्लो होतो? I2 प्लस IG. म्हणजे ब्रांच AB मधून करंट I1 फ्लो होतो, ब्रांच BCमधून करंट I1 मायनस IG फ्लो होतो, ब्रांच BDमधून करंट IG फ्लो होतो, ब्रांच ADमधून करंट I2 फ्लो होतो. IG इथे येतो, I2 इथं येतं, आणि इकडं I2 प्लस IG म्हणून जातात, आणि सगळं मिळून पुन्हा काय तयार होतं? I तयार होतं. म्हणजे असा करंट या सर्किटमध्ये फ्लो होतो. सो व्हीटस्टोन्स नेटवर्कच्या केसमध्ये आपल्याला असे करंट्स फ्लो होताना दिसतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं का बघा. सो I1, I2, IG, I1 मायनस IG, I2 प्लस IG, दीज आर दी करंट्स. आता याच्यामध्ये लूप्स कुठं आहेत बघा. ABGDA हा एक लूप आहे, ह्याला आपण तुम्ही लूप म्हणून कन्सिडर करू शकता. BCDGB हा एक लूप आहे. ह्या दोन्ही लूप्सला, म्हणजे हा एक लूप आणि हा एक लूप, तर या दोन्ही लूप्सला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू, आणि आपण हा जो कुठलं कंडिशन आहे, बॅलन्सिंग कंडिशन फॉर व्हीटस्टोन्स ब्रिज जी आहे ती फाईंड करायचं आपल्याला. तर हे लक्षात घ्या.
हे सगळ्यांना लक्षात येतं का बघा. दिस फिगर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज सिम्पल फिगर. टोटल करंट आय आहे, इथं स्प्लिट होतं, पुन्हा एकत्र येतात आणि पुन्हा आय हा करंट फ्लो होतो. हे लक्षात येतं का. तुम्ही सगळ्या करंटची जर बेरीज केली तर तो करंट पुन्हा तुम्हाला आय असा दिसतो. हा I1 आहे, हा I1 मायनस IG आहे, हा I2 आहे, हा I2 प्लस IG आणि टोटल करंट पुन्हा आय, आणि हे कंटिन्युअसली फिरत राहतो करंट. ओके. सो लेट अस कन्सिडर द फर्स्ट लूप. यामध्ये फर्स्ट लूप आपण कुठला करूया. ABGDA. ही फिगर तुम्ही काढून घ्यायची आहे. पुस्तकात फिगर जी दिलेली आहे ती तुम्ही काढून घ्यायची आहे. ABGDA असा लूप तुम्ही कन्सिडर करणार आहात. आता आपण कडून बीकडे चाललो म्हणजे I1 आहे. I1च्या डायरेक्शनमध्ये म्हणजे करंटच्या दिशेने जेव्हा जातो तेव्हा आपण हे मायनस लिहितो. मायनस I1 इंटू पी. पी म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू पी आहे. सो ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आलं. I1 इंटू पी. मायनस काय घेतला आपण, कारण आपण हा लूप ट्रेस करताना कसं जातो आहे तर करंटच्या दिशेने जातो. पुन्हा इकडे या. मायनस IG इंटू जी. गॅलॉमीटरचा रेजिस्टन्स किती आहे जी. गॅलॉमीटरमधून करंट किती पास होतो IG. त्यामुळं गॅलॉमीटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती IG इंटू जी. ते मायनस काय घेतलं कारण आपण करंटच्या दिशेने जातो. आता बघा तुम्ही इकडून इकडं आला, इथून इथं आला, आता तुम्ही इकडं जाणार आहात, परंतु करंट कसा येतो आहे उलटा येतो आहे. तुमचा जो लूप ट्रेस करण्याचा पाथ आहे त्याच्या विरुद्ध जर करंट असेल तर ते आपण काय घेतो प्लस. सो I2 इंटू एस. ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल I2 इंटू एस. ह्यातनं जाणारा करंट I2 आहे. इकडून इकडे गेलो, इकडून इकडे गेलो, इकडून इकडे गेलो, लूप ट्रेस झाला. त्या लूप ट्रेसला आपण इक्वल टू किती घेतो 0. समेशन IR प्लस समेशन ई. ह्याच्यामध्ये ई नाहीच आहे त्यामुळं काय प्रश्न नाही. त्यामुळं आपण हे पहिलं इक्वेशन असं म्हटलं. किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता I2S. याला इक्वेशन I2S म्हणजे I2S मी पॉझिटिव्ह म्हणून इथं लिहितो. इज इक्वल टू I1P मायनस IG इंटू जी. सॉरी प्लस IG इंटू जी. म्हणजे दोन्ही आपण तिकडं पाठवले. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता आपण दुसरा लूप ट्रेस करूया. BCDGB. किती वेळ BCDGB हा लूप ट्रेस करू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं बघा. तुम्ही बी कडून स्टार्ट करा. हे करंट किती आहे I1 मायनस IG इंटू क्यू आणि विथ मायनस साईन. कारण तुम्ही करंटच्या दिशेने चाललाय. हा करंट आहे I1 मायनस IG इंटू इथलं रेजिस्टन्स आहे क्यू. त्याचा गुणाकार म्हणजे IR आलं. आता पुन्हा तुम्ही कुठं जाताय इकडं, म्हणजे इथून इकडं झाला तर करंटच्या विरोधात चाललाय तुम्ही. करंट असा येतो, तुम्ही असा चाललाय. त्यामुळं ते काय येणार प्लस I2 प्लस IG. हा करंट आहे या ब्रांचमधला करंट इंटू आर. पुन्हा तुम्ही इकडे जा. पुन्हा तुम्ही करंटच्या अपोजिट चाललेला आहात. तुम्ही हा लूप असा ट्रेस करतायत. करंटच्या विरुद्ध असेल तर ते पॉझिटिव्ह घ्या पोटेन्शियल डिफरन्स. करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तर ते निगेटिव्ह. करंटच्या डायरेक्शनमध्ये म्हणून आपण ही टर्म निगेटिव्ह घेतली आणि परत BCDकडे चाललो आहे, परंतु करंट उलटा आहे म्हणून आपण त्याला प्लस घेतलं. पुन्हा करंट उलटा आहे. प्लस काय येणार IG इंटू जी इज इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही लूप आपण ट्रेस केले. ओके. सो इथं आपण आता यांचा गुणाकार करू. मायनस I1 इंटू क्यू मायनस IG इंटू क्यू प्लस I2 इंटू आर प्लस IG इंटू आर प्लस I2 इंटू जी इज इक्वल टू 0 असं आलं. ह्याला आपण इक्वेशन 2 जर म्हटलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण सॉल्व केले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण सॉल्व केले तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं. जर तुम्ही घरी ट्राय करून बघा, सॉल्व करून बघा, किंवा आपण इथं सॉल्व करूया. आता इथं मायनस I1 इंटू क्यू आहे. तर हे दोन्ही इक्वेशन जे आहेत ते सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व करायचे आहेत. दोन्ही इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहेत. तर आपल्याला हे केल्यानंतर 2 इक्वेशन्स मिळतील आणि ते 2 इक्वेशन्स अशा प्रकारचे असतील. 2 इक्वेशन्स आपल्याला अशा प्रकारचे असतील. तर पहिलं इक्वेशन असं असेल I1P इज इक्वल टू I2S आणि दुसरे इक्वेशन असेल I1Q. म्हणजे तुम्हाला असं मिळेल इक्वेशन मायनस I1P प्लस I2S इज इक्वल टू 0 किंवा
I1P इज इक्वल टू I2S मिळेल आणि I1Q इज इक्वल टू I2R मिळेल, असं मिळेल. तर हे कधी मिळेल तुम्हाला, हे दोन इक्वेशन्स कधी मिळतील, याला आपण इक्वेशन 3 म्हणूया, याला इक्वेशन 4 म्हणूया. तुम्हाला हे इक्वेशन कधी मिळतील, एक लक्षात घ्या, आपल्याला हे दोन इक्वेशन आपण किर्चॉफ्स लॉज वापरून केलेले आहेत. किर्चॉफ्स लॉ, व्होल्टेज लॉ वापरून आपण हे दोन्ही इक्वेशन मिळवले आहेत. हे हा इक्वेशन आणि हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण किर्चॉफ्स लॉ कसा अप्लाय करायचा आहे, साइन कन्व्हेन्शन्स कसे अप्लाय करायचे आहेत ह्याचा विचार करून केलेला आहे. आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन बघायची आहे. व्हॉट इज बॅलन्सिंग कंडिशन? बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे काय असतं? बॅलन्सिंग कंडिशनसाठी म्हणजे व्हिटस्टोन्स ब्रिज, ह्याला व्हिटस्टोन्स ब्रिज असं म्हणायचं. आणि हा बॅलन्सिंग झाला कधी होतो? बॅलन्सिंग जेव्हा गॅलॉनोमीटर करंट 0 असतो. हा ब्रिज कधी बॅलन्स होतो? जेव्हा या ब्रँचमधून करंट फ्लो होत नाही. म्हणजे या ब्रांचमधून जाणारा करंट किती आहे? आय जी आपण 0 करूया. जर तुम्ही या इक्वेशनमध्ये IG 0 केला आणि या इक्वेशनमध्ये तुम्ही IG 0 केला तर तुम्हाला हे दोन इक्वेशन मिळतील, म्हणजे इक्वेशन 3 आणि 4. तर ते तुम्ही करून बघायचं आहे. इक्वेशन 3ला इक्वेशन 4ने जर आपण डिवाईड केलं तर डाव्या बाजूचा भागाकार करा. यू हॅव टू डिवाइड द लेफ्ट हँड साइड्स अँड राईट हँड साइड्स. सो I1P अपॉन I1Q इज इक्वल टू I2S अपॉन I2R. I2 gets cancelled, I1 gets cancelled. So what we get? P upon Q is equal to S upon R. So we got the balancing condition. P upon Q is equal to S upon R. So this is the condition. So this is called as Wheatstone's bridge balancing condition. इथं आपण कसं सोडवली व्हिटस्टोन्स ब्रिज, आणि व्हिटस्टोन्स ब्रिज बॅलन्सिंग कंडिशनची सर्वात महत्त्वाची अट काय? IG 0. म्हणजे हा इकडून येणारा करंट असाच यायला पाहिजे, इकडून येणारा करंट असाच झाला पाहिजे, या ब्रांचमधनं करंट कुठल्याही प्रकारे फ्लो नाही व्हायला पाहिजे. हे जे दोन इक्वेशन तुम्ही लिहिलात, इथं आपण अजून बॅलन्सिंग कंडिशन अप्लाय केली नव्हती, परंतु ह्याच्यामध्ये IG जेव्हा तुम्ही 0 ठेवता तेव्हा तिला बॅलन्सिंग कंडिशन असं म्हणायचं. आणि ब्रिज बॅलन्स झाला असं कधी म्हणायचं? जेव्हा गॅलॉनमीटर करंट 0 असतो, नो करंट फ्लोज थ्रू दिस ब्रांच. सो P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. म्हणजे ह्याला जर आपण R1, R2, R3, R4 जर म्हटलं, हा समजा रेजिस्टन्स पहिल्या ब्रँचला मधला आहे, त्याला R1 म्हणूया. दुसऱ्या ब्रँचमधला रेजिस्टन्स R2 म्हणूया. तिसऱ्या म्हणजे ह्याला आपण तिसरी ब्रँच म्हटली, याला R3 म्हटलं, आणि याला जर R4 म्हटलं तर R1 अपॉन R2. जुन्या पुस्तकामध्ये R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 असं दिलं होतं. याच्यामध्ये R1च्या ऐवजी P म्हटलं आहे. P अपॉन Q इज इक्वल टू R3 म्हणजे S अपॉन R. तर R1 म्हणजे P आहे, R2 म्हणजे Q आहे, R3 म्हणजे S आहे आणि R4 म्हणजे R आहे. हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतं. एकदा याच्यावर फोकस करून तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी, तर तुमच्या नाही स्टेबल धर, तर तुमच्या लक्षात येतं का बघा. तर आपला आजचा पार्ट संपलेला आहे. उद्या मी मीटर ब्रिजचा पार्ट शिकवणार आहे. मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड हे दोन पार्ट शिकवणार आहे. तर हे सगळं प्लीज गो थ्रू दिस, प्लीज ट्राय टू राईट एव्हरीथिंग. मला वाटतं कन्सेप्ट मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही तो समजून घ्या. ओके, काय अडचण असेल तर मला विचारा, फोन करा किंवा फोनवर तुम्ही मेसेज टाकू शकता.